खटके उडत असताना दुसरीकडे एसटीचा मुद्दा सुद्धा या दोन पक्षातल्या नेत्यांसाठी कळीचा बनलाय. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या मुद्द्यावरनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे आक्रमक झाले. वेळेतच पगार व्हावा ही वित्त खात्याची जबाबदारी आहे असं सरनाईकांनी अजित पवारांना सुनावलं. त्यामुळे अजित पवार पुन्हा शिवसेनेच्या राशीला आल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान सरनाईकांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राजशिष्टाचार सोडून वित्त विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली. त्यामुळे यापुढे एसटीला 1 महिना आधीच अर्थ खातं पैसे देणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी. सातत्याने जर असे प्रश्न निर्माण होतील तर तेही योग्य नाही. त्यामुळे ह्या बाबतीतला निर्णय लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. कसा मार्ग काढायचा ते सीएम साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरवू. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न पेटल्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तोडगा काढण्यासाठी थेट वित्त विभागाच्या प्रधान सचिवांची भेट घेतली. या भेटीत चर्चा होऊन एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर मिळाली. दर महिन्याला जे आम्हाला पगारासाठी सातत्यानं वित्त विभागाकडे विनवण्या कराव्या लागतात त्या कराव्या लागू नये यासाठी प्रत्येक महिन्याला ॲडव्हान्स जे आहे ते आमच्या डिपार्टमेंटला दिलं जाईल, जेणेकरून सर्व कामगारांचा पैसा हा त्यांच्या खात्यामध्ये 7 तारखेच्या पूर्वी जमा होईल. मात्र याआधी प्रताप सरनाईक प्रचंड अस्वस्थ झाले होते. त्याचं कारणही तसंच होतं. राज्यातील एसटी कर्मचारी सध्या प्रचंड संतापले. फक्त 56% पगार झाल्यामुळे खर्च कसा भागवायचा असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालाय. परिणामी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचाही पारा चढला. अजित पवारांच्या खात्याकडे आम्ही भीक मागत नाही तर अधिकार मागतो अशा शब्दात सरनाईकांनी त्यांची खतखत व्यक्त केली. पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे. आम्ही काय वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे. प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी झाली. 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सुरतला रवाना झाले होते. अजित पवार निधी देत नाहीत, अजित पवार शिवसेना संपवायला निघाले त्याचा आरोप यावेळेला करण्यात आला होता. मात्र मवियाच्या सरकारनंतर आता महायुतीच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप सुरू झालाय. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्या तरी सुद्धा अजित पवार निधी देत नाहीत का असा प्रश्न निर्माण झालाय. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावरती तोडगा काढू असं आश्वासक वक्तव्य अर्थमंत्री अजित पवारांनी केले. परिवहन विभागाच्या सहकाऱ्यांशी पण बोलीन, प्रतापराव सरनाईक साहेबांशी पण बोलीन आणि कसा मार्ग काढायचा ते सीएम साहेब आणि आम्ही एकनाथरावजी वगैरे बसून ठरवू. सरकार मवियाचं असो की महायुतीचं, अर्थ खातं हे अजित पवारांकडेच राहतं. तर शिवसेनेच्या वाट्याला परिवहन खातं येतं आणि एसटीच्या निधीला अजित पवार ब्रेक लावत असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतो. हे दुष्टचक्र कधी थांबतं आणि एसटी कर्मचाऱ्यांना